आता या ठिकाणी आणखी एका पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आपण घेतो आहोत. सुलेखा सौंदत्तीकर आराध्ये हिच्या एक कविता संग्रहाचं आपण इथं प्रकाशन करत आहोत. तर तिला मी स्टेजवर येण्याची विनंती करतो. त्याचप्रमाणे कृष्णा दिवटे, विश्राम कुलकर्णी, चित्रा सोनी, मीनल जोशी कुलकर्णी, द्राक्षायणी आवाडे आणि सावंत देसाई या सर्वांनी सविता देसाई कुलकर्णी सविता कुलकर्णी या सर्वांनी मान्यवरांनी कृपया स्टेजवर यावं. आधी मी थोडेसे जे मान्यवर म्हणून लोक वर बोलवले त्यांच्याबद्दल बरेचसे लोक असे ते सावंत देसाई किंवा हे जर सोडले तर बरेचसे आम्ही एका गावातले एका हायस्कूलमध्ये एकाच वेळी एकाच बॅचला असलेले असे सर्वजण आहोत. त्यामुळं यातल्या बहुतेक कोणाला अहो जाओ किंवा असं म्हणायची आम्हाला अजिबात सवय नाही आहे. अगदी झोपेतनं उठवलं तरीसुद्धा आम्ही त्यांना आरे तुरे म्हणूनच हाक मारणार. त्यामुळं कृष्णाच्या शिट्टीला घाबरण्यापैकी यामध्ये कोणीही नाही आहे. तरीसुद्धा घाबरू नका. आम्हाला जो वेळ दिलेला आहे तेवढ्या वेळामध्ये ते निश्चित हा कार्यक्रम पुरा करण्याचे आश्वासन देतो. या ठिकाणी जे नवीन लोक आहेत त्यांच्याबद्दल मी थोडंसं सांगतो. आता यापैकी चित्रा सोनीला आपण ओळखता कारण ती पहिल्यापासून आहे. सुलेखा तर पहिल्यापासून आपल्या समूहामध्ये आहेच. मीनल जोशी कुलकर्णी ती पण आपल्या समूहामध्ये पूर्वीपासून आहे. विश्राम कुलकर्णी हा माझा वर्गमित्रच आहे. हा पहिल्या वेळी आलेला आहे. हा इचलकरंजीला असतो. तो चार्टर्ड अकाउंटंट आहे. इयत्ता 5वी ते 11वी हे इतके इयत्ता आम्ही एका बाकावर बसून शिकलेलो आहोत. हे मुद्दाम मला या ठिकाणी सांगावंसं वाटेल. नंतर द्राक्षायणी आवाडे ही जी या ठिकाणी आलेली आहे ही एकदा आपल्या लोणावळ्याच्या संमेलनाला एकदा येऊन गेलेली आहे. पण तिचा एक असा वेगळा हे आहे की ती एका राजकीय घराण्यातली आहे. म्हणजे इचलकरंजी जे तुम्हाला कल्लापाण्णा आवाडे ऐकलं असेल की जे खासदार होते आमदार होते त्यांची ती मुलगी आहे. ही ओळख आत्तापर्यंत आपण कधी करून दिलेली नाही. तिचा भाऊ हा सुद्धा आत्ता विद्यमान आमदार आहे. तर अशा राजकीय घराण्यातली असूनसुद्धा ती इतक्या आमच्याबरोबर इतक्या हे करून सुद्धा अशी असते की ते तिच्याकडे बघून ते जाणवणार नाही. अशा पद्धतीनं ती आमची इतकी मैत्री आहे तिची आमची. आणि आम्ही सगळे हे एका गल्लीत राहणारे एका शहराच्या सुद्धा एका भागात राहणारे असे सगळे लोक आहोत. या ठिकाणी सावंत देसाई आहेत. हे बँक ऑफ इंडियामध्ये DGM होते. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सुलेखानं आपल्या समूहावर तिच्या पुस्तक परिचयाची मला वाटते 4 सत्र पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे तिच्याबद्दल आता काय फार वेगळं सांगावं असं काय नवीन नाही आहे. परंतु तरीसुद्धा एक सांगेल की ती मूळ इचलकरंजीची आहे. ते मी तुम्हाला सांगितलंच. तिचं आणि माझं घर एका गल्लीतच. आणि लग्नानंतर ती सोलापूरला गेली. कायम काहीतरी शिकत राहणं, नवीन काहीतरी करत राहणं हा तिचा स्वभाव आहे. स्वतःला सतत व्यस्त ठेवणं हा तिचा स्थायी भाव आहे. त्यामुळे तिनं पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर मराठी नवकथेतून घडणारे स्त्रीजीवन या विषयावर प्रबंध सादर करून PhD मिळवलेली आहे. आणि ती
अनेक गोष्टीत स्वतः गुंतून राहण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. निसर्गोपचाराचा 2 वर्षाचा कोर्स तिनं केलेला आहे, योगाचा सर्टिफिकेट कोर्स केलेला आहे, भजन मंडळामध्ये तिचे सहभाग असतो, भारूड सादरीकरणामध्ये तिचा सहभाग असतो, घरगुती वाचनालयाच्या कामामध्ये ती असते. असं नेहमी स्वतःला तिनं व्यस्त ठेवणं आणि गुंतून ठेवणं हे सातत्यानं ठेवलेलं आहे. आणि नर्मदा परिक्रमा केल्यानंतरची तिची जी एक लेखशृंखला होती ती आपल्या समूहावर ती नियमितपणे टाकत होती, ती आपण सर्वांनी वाचली असेलच. तिचं आता हे पहिलं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होतं आहे. मगाशी कृष्णानं सांगितलं की आपल्या ह्या पुस्तकप्रेमी समूहाची जी चळवळ आहे याच्यामुळं काही स्वतः लिहावं अशी उर्मी लोकांच्या मनात जागायला सुरुवात झाली आहे. ह्या समूहानं सुलेखाची आणखी एक विकेट पाडलेली आहे आणि तिचं हे पहिलं पुस्तक या ठिकाणी आपण प्रकाशित करतो आहोत. सांज सावल्या या तिच्या कविता संग्रहाचं प्रकाशन आता या ठिकाणी आपण करतोय. तर सगळ्या मान्यवरांना मी सांगेन की आधी आपण त्या पुस्तकाचं प्रकाशन करूया. सांज सावल्या या डॉक्टर सुलेखा आराध्य यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला असं मी जाहीर करतो. आता प्रकाशन झालं त्याचं प्रकाशक सर्वांना आपल्याला माहिती आहेत, बिपिन बाखळे अल्टिमेट असोसिएट्सचे त्यांनी केलेला आहे. आणि याला प्रस्तावनासुद्धा माधुरी देव ताम्हाणे यांनी दिलेली आहे. माधुरीताईंची प्रस्तावना अतिशय वाचनीय आणि समर्पक आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ह्या तिच्या ज्या सुलेखाच्या ज्या कविता आहेत हा एक प्रकारचा आत्मसंवाद आहे. तरीसुद्धा वाचणाऱ्याला मुद्दाम काही सांगायचं असा त्यामध्ये अजिबात भाव नाही आहे, परंतु तरीसुद्धा वाचणाऱ्याला त्या सगळ्या भावना स्पर्श करतात असं त्यांनी थोडक्यात प्रस्तावनेत त्यांनी प्रामुख्यानं म्हटलेलं आहे. सहज सोप्या पद्धतीनं व्यक्त होणं हा तिच्या सुलेखाच्या व्यक्तिमत्वाचाच भाग आहे. त्यातल्या काही अनेक कविता ह्या विरहाच्या असल्या तरी त्यामध्ये आपली तिनं भावना अतिशय संयमित शांतपणे आणि सकारात्मकतेनं व्यक्त केलेली आहे. इचलकरंजीच्या साहित्य संमेलनामध्ये पु ल देशपांडेने एक शेवटी संदेश दिला होता की जो जे वांछील तो ते लिहो असा संदेश दिलेला होता. सुदैवानं आम्ही सगळे त्यावेळी स्वयंसेवक म्हणून त्या कॉलेजमध्ये होतो आम्ही, तेव्हा सगळे त्यावेळी उपस्थित होतो. सुलेखानंही त्या संदेशाप्रमाणे सतत लिहत राहावं असं एक मित्र म्हणून मी तिला प्रेमळ आवाहन करतो आणि तिच्या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त करण्यासाठी तिला विनंती करतो. खरं तर विकासनं इतकं छान प्रास्ताविक केल्यावर मी काही वेगळं बोलायला पाहिजे असं नाही, पण तरी आज माझं पहिलं पुस्तक तुमच्या हातात देताना थोडंसं माझं मनोगत सांगते. सगळ्यात प्रथम माधुरीताईंचे थँक्स, कारण त्यांच्यामुळेच आजचा हा कौतुक सोहळा मला बघायला मिळतोय. माधुरीताई या आपल्या पहिल्यापासूनच्या होत्या, सध्या नाही आहेत त्या आपल्या ग्रुपवर, पण त्यांनी मला सतत आग्रह केला की सुलेखाताई तुम्ही हे छापा. त्यामुळं मी हे प्रसिद्ध करायचं मनावर घेतलं. त्यामुळं मी आज मनापासून त्यांचे आभार मानते. बिपिन बाकळे ते पण आपल्या पुस्तकप्रेमी कुटुंबातलेच होते, त्यांच्याविषयी मी काय सांगायचं.
त्यांनीही मला खूप मदत केली. ह्यातलं कुठलंही गम्य मला नव्हतं. खूप माहिती दिली, सांगितलं आणि त्याप्रमाणे इतक्या सुंदर रूपात ह्या पुस्तकाला त्यांनी माझ्यासमोर ठेवलं. त्यानंतर सगळ्यात शेवट तुम्ही पुस्तकप्रेमी, तुमच्यामुळंच आणि केवळ तुमच्या पुस्तकप्रेमींमुळं माझा हा जे पुस्तक आलं ही माझी भावना आहे. कारण पुस्तकप्रेमी ग्रुपमुळेच आणि तुम्ही वेळोवेळी केलेल्या कौतुकामुळंच मी व्यक्त होऊ लागले, लिहिलेलं पोस्ट करू लागले. अगदी मनापासूनच्या प्रोत्साहन बघून मला खरंच कौतुक वाटायचं त्यावेळेला. अगदी लहानपणापासून मला वाचनाची आवड होती. वाचन हा माझा श्वास होता, माझा ध्यास होता आणि आज रिकाम्या वेळचा तो माझा विसावा आहे वाचन हा. त्यामुळे वाचणारा प्रत्येकजण कधीतरी लिहितच असतो. या न्यायाप्रमाणे मी लहानपणापासून लिहित होते, पण ते छापावं असं मला कधीच वाटलं नव्हतं. पण इथं पुस्तकप्रेमी ग्रुपमध्ये आल्यानंतर त्या लिखाणाचं इतकं कौतुक व्हायला लागलं, सगळे पुश करणारे, कौतुक करणारे. त्यामुळे माझ्या लिखाणात खूप सातत्य आलं. इतके दिग्गज लोक माझ्यासमोर होते, पण तरी कधीही मला त्याचं दडपण आलं नव्हतं. जे आपल्याला वाटतंय ते लिहायचं एवढं मी एक धोरण धरलं होतं आणि त्याचं मूर्त रूप म्हणजे आजचा हा कविता संग्रह आहे. हा संग्रह मी तुम्हा सगळ्यांना भेट म्हणून देते आणि तुम्ही सारेच कौतुक करणारे आहात, त्याचं तितकंच कौतुक कराल हे मला माहिती आहे. तो माझा कविता, ह्यातल्या बऱ्याचशा कविता तुम्हाला माहिती आहेत, खूपदा आपल्या ग्रुपवर आल्या आहेत, काही न आलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही हा आता कसा वाटतोय संग्रह ह्याचं मूल्यमापन करणारे तुम्ही आहात. इथं मला अभय सरांची एक आठवण होती, अभय सदावर्ते. ज्या वेळेला माझं 3रं सत्र चालू होतं पुस्तक परिचयाचं आणि मला खूप छान प्रतिक्रिया येत होत्या, त्यावेळेला मी त्या प्रत्येक प्रतिक्रियेने खुश होत होते आणखीन त्यांना हे रिस्पॉन्ड करत होते. त्यावेळेला अभय सरांनी मला फोन केला आणि सांगितलं, एकदा तुम्ही दिलेत ना ते लोकांच्या ताब्यात, आता त्याच्यावर व्यक्त तुम्ही होऊ नका, लोकांना जे काय म्हणायचं आहे ते म्हणतील. तसं आज मी या काव्यसंग्रहाबद्दल म्हणते, तुमच्यापाशी देते मी तो, त्याचं मूल्यमापन करणारे तुम्ही आहात. आजचा हा कार्यक्रम मला सगळ्यात मुख्य इतका छान वाटतोय कारण माझे सगळे वर्गमित्र इथे आहेत. म्हणजे गेल्या 60 वर्षाची आमची मैत्री आहे, 60 वर्ष. आणि यातली द्राक्षायणी मी आणि मीना एका बाकावर बसणाऱ्या आहोत. चित्रा आमच्या बरोबर आहे, पण चित्रा कायम हुशार होती. पहिल्या नंबरमधली चित्रा आणि आम्ही तिघी बॅक बेंचर्स होतो, त्यामुळे आम्ही दंगेखोरही खूप होतो. आणि अजून एक ती 2 नंबरला जी बसली आहे सविता, ती माझी लेक आहे मानलेली. त्यामुळं आज माझी लेक दिल्लीला आहे, ती येऊ शकली नाही म्हणून ती आपल्या घरचे सगळे कार्यक्रम रद्द करून ती माझ्यासाठी केवळ इथं आली आहे, त्याचाही मला विशेष आनंद आहे. त्यामुळं माझं कौतुक सोहळा मला अगदी भरून पावल्यासारखं झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यामुळे किती आनंद झालाय ते सांगणं अवघडच आहे. आणि शेवटी कृष्णा आणि विकास हे तर आपल्या ग्रुपचे ॲडमिन आहेत, माझे वर्गमित्र आहेत, त्यामुळे त्या दोघांच्यामुळे माझी सगळी कामं खूप सोपी होऊन जातात असं आहे. त्यामुळं आजचा हा कार्यक्रम मला खूप आनंद देणारा आहे. तुम्ही त्याचं उत्तम स्वागत कराल एवढं मला माहिती आहे. शेवटी इतकंच सांगते, सगळे आहेतच माझ्याबरोबर, परंतु ज्या अगदीच असायला हवे असतात आपल्याला पण नाही आहेत, हा माझा दैवयोग आहे. त्यांच्यासाठी 2 ओळी मी म्हणते. दुथडी सुखालाही विरह वेदनेचा शाप आहे, दुथडी सुखालाही विरह वेदनेचा शाप आहे, पण वेदनेतून सर्जन होते, हा वेदनेला उशाप आहे, हा वेदनेला उशाप आहे. असंच तर असतं माणसाचं आयुष्य. त्यामुळंच इथून पुढेही माता सरस्वतीने माझ्याकडून लेखन सेवा करून घ्यावी ही तिच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हीही आजवर जसं माझं कौतुक केलं आणि मला प्रोत्साहन दिलं तशीच कौतुकाची पावती पुढेही देत जा. म्हणून ही पुस्तकप्रेमी कुटुंबातली एक सदस्य म्हणून तुमच्यापाशी मी हा हट्ट करते आणि माझं मनोगत थांबवते. तरी मी त्यातली नाही आहे हे पहिल्यांदा सांगते. आणि मला एवढंच सांगायचे, इच्छा ही जबरदस्त माणसाची असली तर गहिरे अंतरंग घेऊन ह्या सांज सावल्या तुमच्यापर्यंत आल्यात, त्याचं सगळ्यांचं कौतुक होऊ दे एवढी मी अपेक्षा व्यक्त